तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा पहा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षाने एकदाच हर्ष गोड असा होतो स्पर्श यावा संसाराचा परामर्श पुऱ्या वर्षाची सारा दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा आली कशी आज वेळ कसा खर्चाचा बसावा मेळ गुळ फुटाने खोबराने खेळ साऱ्या प्रसादाची केली भेळ कर रक्षण आणि भक्षण तुझ पिता तुझ माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा पाच शाळा सशस्त्र शक्ती बलोन्मत्ता सपदाने तुडवे दुलू सिंहा प्रभो शिवाजी राजा हिंदुलू सिंहा प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा मंत्र
कृपा करी माझ्यावरी जागवी तोरा कसारे आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरा कसारे आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गांबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गांबे गोंधळाला ये उधा 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 गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधली चळ हातात परड तुला गावाडी वाजवी तो संबळ जगत्या ज्वालेतून आली तू जगन्माता भक्ती रातून येते आई नाम तुझे घेता आई कृपा करे माझ्यावरी जागवी तोरात सारी आई कृपा करे माझ्यावरी जागवी तोरात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गामे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला बाबाईचा हा गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये उधा 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 चमक भरेला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडले करुण भागितो तर करी गावाचा अक्रम निर्गाळून धर्म आई तूच रक्षिला महिषासुर मर्दिनी तुला दैत्य माताला आज आम्हावरी हे संकट भारी धावत ये लवकरे आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरे आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गवे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गवे गोंधळाला ये उधा 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 भवानी मातेचा सप्तशृंगी मातेचा अंबाबाईचा उधा 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 आईच्या तू गणराया सागराला या आईच्या तू गणराया जागराला या पसरणीच्या बैरी देवा सागराला या पैसणीच्या बैरी देवा जागराला या जेजुरी गडा माझी चौगडा माझी चौगडा गुण धरती हे पडकड कड जेजुरी अलीकड पुण्यवंती अलीकड जेजुरी अलीकड रूप जाऊन बाजू केली स्वामी देवाची येडी झाली रूप दाऊन मानव केली स्वामी देवाची येडी झाली बाजूबाईचं याड लागलं मल्हारी देव मल्हारी मानवाईचं येड लागलं मल्हारी देव मल्हारी इसरून गेलंय तुझ्या गावाला भंडारी देव भंडारी विसरून गेले पुण्या गावाला भंडारी देव भंडारी येळकोट बोलती हो नीट काय भंडारा उधळती येळकोट येळकोट बोलाती हो नीट काय भंडारा उधळती नवलख पायरी गडाला हो चिरा जोडल्या खडकाला नवलख पायरी गडाला हो चिरा जोडल्या खडकाला बोला हो तुम्ही बोला तुम्ही बोला महारसा नारीला भंडारा वाहो देवाला हो मल्हारी रायाला भंडारा वाहो मल्हारी मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी गळा घाली तो भंडारी देव मल्हारी मल्हारी मार्तंड मल्हारी मार्तंड मल्हारी मार्तंड मल्हारी मार्तंड
जय मल्हार रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी जी रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी जी मनोहर आणली घरी मल्हारी रुसला का मजवरी जी आणली घरी मल्हारी रुसला का मजवरी जी लख लख दिवट्या जळती पाजळली दीपमाळ रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी जी कडे कपार त्रिशूळधारी भर उदळे भंडार नाथ निरंजन सद्गुरु स्वामी घेतलासी अवतार देवा लोटलासी भंडार रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी जी रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी जी मल्हार धनी विमान सारानी कर जोडणे लागत चरणी मल्हार धनी विमान सारानी कर जोडणे लागत चरणी प्रीत नको तुझवरी प्रीत नको तुझवरी प्रीत नको तुझवरी रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी 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 म्हणजे मनातल्या षडरिपूंना बाहेर काढणं, जोगवा म्हणजे मनातलं हिणकच बाहेर काढणं आणि जोगवा म्हणजे मनातल्या वेदना त्या जगदंबेच्या पायाशी घालणं आणि तिला न्याय मागणं. हा जोगवा या महाराष्ट्र माझातून आपण घालतोय महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीला.
नव्हे तर आचंद्र सूर्य या सूर्योदयाचा अभिमान तुमच्या आमच्या सर्व ज्यांच्या रुधिरामधून हे भगवं रक्त वाहतं ना त्या सर्वांना वाटत राहणार आहे. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे थोर सुपुत्र होऊन गेले की आजच्या या दिवशी माझा महाराष्ट्रमधून किंवा महाराष्ट्र माझामधून जर त्यांचं स्मरण केलं नाही तर ही छत्रपतींना मानवंदना ठरणार नाही. ची विद्वत्ता भारतासाठी वापरायला तयार नाही. आमच्या मुलांना अब्रॉड जायचंय. आम्हाला सुद्धा याच्यातच धन्यता वाटते की आमची मुलं परदेशात नोकरी करतायत आणि मग लाईव्ह टेलिकास्ट त्यांनी आमच्या अंतिम संस्काराचा स्क्रीनवर पाहिला तर आपल्याला मोक्ष आणि कावळा कुठला शिवायला. आणि म्हणूनच या महाराष्ट्राच्या मातीनं हा विचार केला पाहिजे. तुमच्या आमच्या सुज्ञ लोकांनी विचार करायला पाहिजे की भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे. भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे. माय मराठी मरते इकडे पदपरकीचे चेपू नका. मीच विणविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. इंटरनॅशनल स्कूलला आमचा विरोध नाही. इंग्रजी माध्यमात मुलं शिकवण्याला माझा अजिबात विरोध नाही. पण आईचं दूध पिणारा गुरगुरल्याशिवाय राहत नाही आणि सेरेलेक्स खाणारा फक्त भपसा वाताड झाल्याशिवाय राहत नाही. आपली मायबोली आपली मातृभाषा टिकली पाहिजे यासाठी प्रत्येकाने आज तलवार उपसण्याची गरज आहे. मग ती लेखणीची असू देत किंवा वेळ प्रसंग पडला तर या स्टेजवरून खाली येऊन 2 हात करण्याची असू देत. आणि म्हणूनच माय भवानीला मी आज या स्टेजवरून साकडं घालते की आई दार उघड. हा एवढा जोगवा पदरात टाक की मुंबईत या मराठी शाळांना लागणारी कुलप बंद होऊ देत. ती खडाखडा उघडू देत. या शृंखला तुटू देत. आणि ही जी माझी मराठी जिचा ललाटास टिळा लावावासा वाटतो तिच्या संगाने दऱ्याखोऱ्यातल्या शिळा जातात ती मराठी जगवण्यासाठी या कुलस्वामिनीला मनोमन व्याकुळ होऊन मी साकडं घालते आणि हा जोगवा मागते की माझी माय मराठी वाचव. माझा महाराष्ट्र वाचव. माझ्या महाराष्ट्र धुरंधरांचं कार्य वाचव. डोळा
उभा करा दाबी तिघी जमल्या गले करा हे मुलाचा चांदवा घरीचा ग मायेचा बाजरा आई तुझ्या मायेचा बाजरा जागरणो भक्तीचा सागरा हे करून प्रेमाची पाखर दिली पाहिजे, कारण हे खऱ्या अर्थाने अर्धनारी नटेश्वराचं रूप आहे. देवापर्यंत पोहोचणारा एक साकव आहे आणि हा साकव म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे. रसिक हो, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश अन धर्मापायी प्राण घेतलं हाती, असं म्हणत स्वराज्याच्या समितीमध्ये स्वतःच्या मानात येणारे आमचे सरदार. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणून मान जरी उडाली तरी दोन्ही हातांनी लढवय्या अशा कौशल्याने लढणारे आमचे बाजीप्रभू देशपांडे, ज्यांनी पावनखिंड लढवली आणि तोफांच्या गर्जना होत नाही तोपर्यंत त्यांचं दड लढत राहिले. त्यांना माहिती आहे की यानंतर मी जेव्हा शत्रूच्या हातात सापडेन तेव्हा माझी मान कत्तल होणारच आहे, तरी सुद्धा छत्रपतींना गडावरून पाय उतार करून जीवाकाशीत त्यांचा वेश स्वतःवर चढवतो की काही क्षणासाठी का होईना पण राजे मला तुमचं जीवित जगता येत आहे. याला म्हणायचं जिगर. महाराष्ट्राच्या मातीचं यातच सामर्थ्य आहे की आमच्या देशासाठी, आमच्या देवासाठी आणि आमच्या धर्मासाठी आम्ही आमचं जीवित तृणवत मानतो, आमचं जीवित कसपटा समान मानतो आणि त्याची समिधा द्यायला आम्ही मागे पुढे कधीही कचरत नाही. रसिक हो, या मंचावरून मला एका माणसाची आठवण आज जागी करावीशी वाटते, ते म्हणजे प्रतापराव गुजर. लोणी भोसरे, जिल्हा सातारा इथे जन्माला आलेले प्रतापराव गुजर म्हणजे महाराष्ट्राचे सरनौबत. या सरनौबतांना ए छत्रपतींचा एक शब्द जिव्हारी लागला, श्रुती धन्य जाहल्या श्रवणी आपुल्या वार्ता. सरनौबत हे सेना सागर मागे घेऊन फिरता. हा एक शब्द छत्रपतींचा जिव्हारी लागला आणि आपल्या 7 सरदारांना घेऊन सरनौबत राजगडावरून पाय उतार झाल्याची परंपरा आहे. संत परंपरा म्हणजे आपला टाळ आणि मृदंग. पंढरपूरची वारी सुरू झाली आणि रिंगणं पडायला सुरुवात झाली. आळंदी ते पंढरपूर हा रसिक हो, आपण असं म्हणतो की हा जो समुद्र तुमच्या मागे अथांग पसरलेला समुद्र आहे ना, त्या समुद्राला सगळ्या नद्या या बेफान होऊन धावत येऊन मिळतात, होय की नाही, आणि मग त्याचा सागर बनतो. पण वर्षातून एकदा समुद्र नदीला जायला मिळतो. कसा माहितीये सांगते. वर्षातून एकदा सागर नदीला भेटायला जातो आणि तो म्हणजे अखंड वैष्णवांची मांदियाळी संजीवन समाधी ज्ञानदेवांची आळंदीहून निघते आणि ती पायीवारी चंद्रभागेच्या भेटीला जाते. पहा, दिवे घाटामध्ये जो माणसांचा समुद्र पसरलेला असतो ना, तो चंद्रभागेच्या स्नानासाठी, त्या वैकुंठवासी विठुरायाच्या दर्शनासाठी हा वैष्णवांचा सागर चंद्रभागेच्या भेटीला जातो. म्हणजे निसर्गाचं चक्र तोडून जर नद्या सागराला भेटतात तर वर्षातून एकदा आषाढी वारीसाठी हा सागर चंद्रभागेच्या भेटीला जात असतो. आणि ही वैष्णवांची मांदियाळी हा आपला अपूर्व सोहळा, याची देही याची डोळा आपल्याला अनुभवायला देत असते. दुसरी परंपरा आहे ती पंत परंपरा. पंत परंपरा म्हणजे शाहीर